धामलवाडी बनाम धामलवाडी बनाम चाफेवाडी बी असा सामना आपण पाहायला गेला आणि चाफेवाडी बी संघ इथे मात्र विजय झाला गेले. दोन्ही संघांना हाणलं असेल धामलवाडी संघासाठी आणि बेस्ट ऑफ लक साठी इथे मात्र हॅलो 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 चेक हॅलो माईक चेक हॅलो 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 माईक चेक हाणलं असेल धामलवाडी बी संघ. विश ऑल द बेस्ट. हॅलो चाफेवाडी बी संघ हॅलो हॅलो हॅलो. तर गेम ऑन पहिला चेंडू इथे मात्र फेकी गेले जाते. गोलंदाज सोनूच्या माध्यमात पहिला चेंडू इथे मात्र गणेशसाठी होता. मिडल म्हणून इथे मात्र चेंडू लँडिंग झाला गेला. डॉट चेंडूची डिलावरी पहिला चेंडू. सोनूचा विचार केला तर चांगला खेळाडू आहे. एक नौका उभारता तारा आपण पाहतोय सोनूच्या माध्यमातून. चांगला खेळ नेहमीच केला जातोय. विचार केला तर जांभिवली गाव या संघाच्या माध्यमातून ओपन टुर्नामेंट सोनूच्या माध्यमातून खेळल्या जात आहेत. जागा बनावली फ्रंट फुटला आले चेंडूला फेकून दिला इथे मात्र शॉर्ट स्लिप मध्ये आणि एक धावा असेल. एका धावेपेक्षा काही जास्त नसेल. बॅकअप दिलं होतं इथे मात्र आणि एकच धाव. एका धावेने दापलक उघडलं जाईल. श्री गणेश केला जातोय. श्री गणेश कासगाववाडी बी संघाच्या माध्यमातून अक्का विंड खोललं जात आहे. या कासगाव बी संघाच्या माध्यमातून एकदा हायवे इनकडनं गोलंदाजी केली जाते. हलक्याच्या चेंडूला सन्मान दिला जातं. डायरेक्ट हिट दिलं होतं इथे मात्र प्रयत्न फसला गेलाय. प्रयत्नार्थी परमेश्वर. नक्कीच प्रयत्न करा, संघर्ष करा, मेहनत करा आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असंही म्हटलं जातं. अशक्य गोष्टी शक्य करू शकाल आपण. नक्कीच प्रयत्न तुमचे 100% असतील तर नक्कीच यश एक ना एक दिवस तुमच्या हाती लागलं जाईल. तर विचार केला सोनूचा गोलंदाजी मार करू हायवे इनकडे उषा किरण प्लॉट करणं गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडू डॉट त्यानंतर ॲज दरम्यान अप्रतिम स्टॉक रिव्हर्स अटेम्प्ट केला होता गणेशच्या माध्यमातून. जागा बनवली शॉट खेळण्यासाठी. फील्डला सजेसा फटका इथे मात्र सजवला गेला. रन्स मिळतील इथे मात्र 4. चेंडू जाईल इथून मात्र कॉर्नर डिझाईन मधनं कार्पेटच्या माध्यमातून हा येतोय पहिला संघर्षमय चौकार आणि चौकाराच्या मदत आपल्या कव्हर धावसंख्या पुढे सरकल्या जातील. बिनबाद 6 धावा कासगाववाडी बी संघाच्या. चांगली गोलंदाजी केली जाते. तेवढ्या चांगल्या ताकदीचे फटकेही इथे मात्र खेळले जात आहेत. हॅलो हॅलो पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. त्रिफळाची दांडी गुळ फर्निचर उद्ध्वस्त. युएस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रो गणेशच्या स्वरूपात इथे मात्र पहिला हादरा लागला जातोय कासगाववाडी बी संघाला. जर पहिला ओव्हर इथे मात्र समाप्त झाला गेला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल फक्त आणि फक्त 6 धावा एका आघाड्याच्या मोबदल्यात. पंच सामना स्पीडअप करायचा लगेचच. जेवढे लवकर सामने उरकता येतील तेवढे लवकर उरकायचे आहेत आपल्याला जेणेकरून कोणालाही कसला त्रास होऊ नये. 4
किंवा 4.5च्या आतमध्ये सामने कव्हर केले जातील यात मात्र नोंद घ्यायचे प्रत्येकी संघनायकाने आणि प्रत्येकी खेळाडूने याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. जेवढं लवकर खेळता येईल तेवढं लवकर मात्र खेळा. याच दरम्यान पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू तालक्याच्या हाताने गॅप कॅल्क्युलेशन केले जाते. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतील पुन्हा एकदा दूरचा प्रवास करून तर 2 धावा असतील. 2 धाबे धापलकावर धावसंख्या पुढे सरकली जाईल. तब्बल 8 धावा धापलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय या कासगाव वाडीबी संघाच्या माध्यमातून. चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. चुकीचं क्षेत्ररक्षकां पाहतोय सोनूच्या माध्यमातून. चेंडू जाईल इथून मात्र काव कॉर्नर रिजन मधनं आणि लॉंग ऑफ रिजनच्या मधनं चेंडू जाईल. 1 बाउन्स इन टू द फॅन्स अँड 4 रन्स. चौकाराच्या मदतीने आपलं कव्हर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 12 धावा. बॅटमधनं येतोय चौकार. एक चौकार पाहिला होता आपण गणेशच्या बॅटमधनं. इनॅट नंबर 3 वर फलंदाज गेलाय मैदानात. आपण पाहतो मिथून बांगाराला. पारा धावा धापलकावर लागले गेल्यात. चेंडू मात्र पुन्हा एकदा हलक्या क्षेत्रात पुश केला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय पुन्हा एकदा फायनली क्षेत्र मागे एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव इथे मात्र तोक्याची घंटा आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय सुवासच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ नक्कीच रणगती इथे मात्र चालू ठेवली जाते सुवासच्या माध्यमातून. डॉट चेंडू अद्याप खेळले जात नाहीये. एकेरी दुहेरीला धावेला प्राधान्य दिलं जातं इथे या सुवासच्या माध्यमातून. अप्रतिम खेळी 14 धावा धापलकावर 2 धावीच्या मदतीने गोलंदाज आपण पाहतोय पंकजच्या या गोलंदाजीवर पुन्हा एकदा टॉप आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. नागेशच्या माध्यमातून चुका केल्या जात आहेत मिड ऑन मधनं आणि त्याचं रूपांतर त्याचं भोगतान इथे मात्र भोगतलं जात आहे 2 धावेमध्ये. 2 धावेने आपला पुढे सरकेल तब्बल 16 धावा धापलकावर दुसरा होर हाताळला जातो. पहिला चेंडू 2 धावा त्यानंतर चौका त्यानंतर पुढील 2 चेंडूवर 2-2 धावा. विचार केला तर 4 चेंडू फेकी केली जाते 10 धावा खर्च केल्या जात आहेत या पंकज गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू पल्लू शॉट खेळायचा होता. चेंडू तर बॅटला ब्रेस झाला गेला. पुन्हा एकदा काटपीच्या सायने चेंडू चालला गेला फाईनल क्षेत्राला आणि एक धाव दुसरी धाव आणि तिसरी ही धाव इथे मात्र कंप्लीट. लेझी क्रिकेट खेळलं जात आहे जांभिवली गावसंघाच्या माध्यमातून. 3 धाव्यांदा पुढे सरकील 19 धावा धापलकावर झाल्या गेल्यात. या खेळपट्टीवर धावा बनल्या जातात. नक्कीच बऱ्याचशा टुर्नामेंट बरेचशा भव्य दिव्य क्रिकेटच्या मेळावा या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय. इंदुहृदय सम्राट चषक बॉल का लास्ट 1 डिलिव्हरी असेल बघा. पहिल्या 2 धावा त्यानंतर चौकार त्यानंतर 2 धावा त्यानंतरही 2 धावा आणि त्यानंतर एक तिहेरी धाव. शेवटचा चेंडू लास्ट 1 डिलिव्हरी दिस ओव्हर. हा चेंडू त्रिपळाची दांडी फर्निचर उद्ध्वस्त. मिथून वांगारा बॅक टू पॅव्हिलियन. आपण पाहतोय तब्बल 19 धावा. सलामीचा फलंदाज अजून मैदानात असेल सुभाषला आपण पाहतोय. सुभाषने एका हाती मात्र मजबूत पकडून ठेवली गेली सुभाषच्या माध्यमातून. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय आकाशला. चांगला चेंडू आकाशच्या माध्यमातून फेकी केली जाते. हायवे इनकडनं गोलंदाजी वारंवार एकाच इनने गोलंदाजी केली जाते. त्यानंतर होणारा सामना असेल मलंगड विपक्ष चंदेरी चिंचवली. दोन्ही संघाने आल्याची नोंद करायचे. 4-4 ओव्हरचे सामने खेळले जातात. लवकरात लवकर सामने उरकण्याचा
निर्णय आयोजकांनी घेतला गेलाय. याच दरम्यान पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू खाली शतरक्षक येतील. चुकीचं शतरक्षकांना पाहतोय. दुसरा झेल इथे मात्र सोडला जातोय सुवातचा. एक झेल सोडला होता सोनूने, एक झेल सोडला. आता मात्र फलंदाज शतरक्षकांना पाहायला गेला. दोन्ही सोनू असतील. दोन्ही सोनूच्या माध्यमातून चांगले दरम्यान तुतू माय माय आणि काहीही गरज नव्हती हिट देण्याची. 2 धाबा इथे मात्र एक पडल्या जातील. गुणाने पिटी द विकेट लगेच सेरले गेले. 22च्या 2 धाबा असतील. 2 धाब्यांनी धाबा पुढे सरकेल. 25 धावा धापलकावर. सुवासला दुसऱ्यांदा जीवनदान दिले गेले. संधीचं सोनं करावं लागेल सुवासच्या माध्यमातून. अप्रतिम अद्यापिक खेळ आपण पाहायला गेला. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. ऑफस्टिकला सांगून जात असताना टाटा बाय बाय. एसटी रक्षक सोनूच्या हातात. डॉट डिलिव्हरी आकाशच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पल्लू शॉट आणि 2 चेंडू डॉट. वारंवार 2 चेंडू डॉट. बघा धावगती चालली होती, तिथून मात्र अंकुश लावलं गेलं. चांगली गोलंदाजी त्यापर्यंत आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. ICC नियम क्रमांक खेळपट्टीवर 23 लागला जातोय. विचार केला तर या खरबईवाडी आई गावदेवी चषक या चषकामध्ये आज मात्र पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय विनायक गोरे यांना. चेंडू मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलाय. कॅप्टॅच्युलेशन केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का आणि दुसरी धाव इथे मात्र चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केली जाईल. गुड रन विथ द विकेट आपण पाहतोय. कासगाववाडी संघाच्या माध्यमातून एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जाते. लगेचच पाणी पाहिजे का तर ड्रिंक स्टॉल मैदानात जायचंय. मिस करून चेंडू जाईल एसटी रक्षकाच्या हातात. व्हाईट चेंडू घोषित केला. स्क्वेअर चेंडू घोषित केला. अतिरिक्त चेंडू घोषित केला आणि एका धावेने आपला पुढे केलं. या स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून तब्बल 30 या आकड्यावर चेंडू. अप्रतिम स्टॉक. कलात्मक स्टॉक. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातो. एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि
इथे मात्र थोडस फंबल झालं गेलं. आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे मिळतील या सुहासला 4 धाबा. मेनवर फलंदाजी केली जाते या सुहासच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. कॅप्टन सिलेक्शन केल्या नव्या स्लाइड मध्ये चेंडू जाते नागेश येथील चेंडूवर आणि इथे मात्र सुताला झेपून दिल्या जमेदिनीला आणि त्याचं रूपांतर इथे मात्र 2 धावेमध्ये होत असताना 2 धावेमध्ये आपण करत आपण पाहतोय. छत्तीस धावा दरम्यान आणि एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय स्लॉट फ्लॉगरच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर. त्या दरम्यान संतोष सवारे आपण कुठे असेल तर आपल्याला प्रसाद सवारे हे बोलवले जात आहेत. तर 36 धावा तापलका बरं लागल्या गेल्यात. अजून एक असे चेंडू शिल्लक. हा चेंडू मात्र ब्लॅट मध्ये स्लॉट मध्ये आणि चेंडू फेकून दिला उषा किरण या प्लॉट मध्ये. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतो तब्बल 42 धावा. तर शेवटच्या या 6 धावा कुठेतरी खणकल्या जातील यात मात्र शंका नसेल या जांभिवली संघासाठी. डीजे येणारी चेंडू असतील 24 लागणारी धावसंख्या आपण पाहतो तब्बल 43 धावा. या दरम्यान मलंगड यशवंत सर आणि चंदेरी चिंचवली संघाचे संगणक जोमासदार आणि विनंती असेल आपण टॉचविन साठी याचे दोन्ही संघाचे संगणक यशवंत सर मलंगड संघाचे संगणक तर जोमा सर चंदेरी चिंचवली संघाचे संगणक दोन्ही पदाधिकारी आपण पाहतोय आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ या कमिटीचे आपण पाहतो दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या अगेन्स्ट हा सामना आपण पाहूया. यशवंत सर बनाम जोमा सर आपण पाहतोय तर दोन्ही संघांना पहिला चेंडू पडण्याच्या आत मात्र टचविन साठी यायचं अशी विनंती असेल कारण पहिली इनिंग झाले गेले. तर ऑलिंडर्सला विनंती असेल आपण ज्या ठिकाणी उभ्या त्या ठिकाणी जर चेंडू आला असेल जुने चेंडू आले असतील तर ते मात्र लगेचच पंचांकडे द्यायचे त्याची मात्र नोंद घ्यायचे. तर मलंगड संघ आणि चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार मलंगड संघाचा कर्णधार आणि चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉचविंगसाठी लवकरात लवकर यायचंय. तर मित्रा सोनू लवकर जायचंय. सोनू आणि अगीची जोडी मित्रा थोडंसं फास्ट खेळायचंय.
चला मलंगड संघाचा कर्णधार आणि चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार नक्कीच रवी आले गेलेत. तर मलंगड संघाचा कर्णधार मलंगड सिंग त्याच दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मंडळाचे सदस्य आणि चांगले समालोचक म्हणून ज्यांची ओळख असेल जोमा सर यांना विनंती असेल आपण आपल्या या स्पर्धेत खरवई वाडी या चषकामध्ये आपलंही सरचे स्वागत असेल. तर येऊन आपण व्यासपीठावर बसायचं. याच दरम्यान आपण टॉचविन करून घेऊया. आमचे लाडके भगवानजी पवार यांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉचविन करून घेऊया. तर मित्रांनो मी विनंती करतो पहिली इनिंग संपल्याच्या आतमध्ये आपण यायचं जेणेकरून यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण चालू पाहतोय त्याच्या माध्यमातून तुमचा हा नाणेफेकीचा क्षण टिपला जाईल. याच दरम्यान पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू होता. चेंडू खाली शतरक्षक येतील गणेशच्या माध्यमातून चुका तर अजिबात नसतील. फलंदाज बाद केला जाईल. इथे मात्र नागेश बॅक टू पवेलियन. चंदेरी चिंचवली संघाने सर्वप्रथम शतरंज स्वीकारले. दरम्यान मलंगड संघ उपस्थित झाला गेलाय. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट तर झाली होती. झेल झाल्यानंतर सोनू आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला पाहतोय. सोनूवर पूर्णपणे दारोदार असलेल्या जांभिवली संघाचा विचार केला तर सोनू एक चांगला खेळाडू आहे. माध्यमातून नेहमीच मोठे पटके पाहतोय आपण. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि इथे मात्र डॉट चेंडू. अप्रतिम गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी हे मात्र दाखवत असताना अशोक शीत याच दरम्यान यशवंत गिरा साहेब आणि जोमा पारदी साहेबांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर येऊन बसायचंय. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. वारंवार सूचना येतात आयोजकांच्या माध्यमातून. यशवंत सर आणि जोमा सर आपल्याला विनंती असेल आपण येऊन समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर बसायचं. याच दरम्यान अप्रतिम गोलंदाजी. काय षटक फेकी केली जाते. 43 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी बाद केला आणि एक फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली जाते. कशी गोलंदाजी करावी P1च्या षटकामध्ये याचं मात्र उदाहरण देत असताना इथे मात्र कासगाववाडी बी संघ त्या दरम्यान यशवंतजी गिरा साहेबांचं आगमन झालं गेलंय. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. इथे मात्र या जांभिवली संघासाठी एकच सांगेल मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र संघर्ष करावा लागेल. या जांभिवली संघाला मेहनत करावी लागेल. दरम्यान माननीय श्री अनिलजी शिंदे या साहेबांचं आगमन झालं गेले. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर जी सायकल आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेले. साहेब तुमचंही मनपूर्वक आभार मानेन. दरम्यान पुलार चेंडू जसा आला तसा इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द स्टेडियम. कॉर्नरच्या डोक्यावरनं सोनूच्या बॅट मधनं येतोय आबेगीत षटकार. तिथे चला पंच लगेचच सामना स्पीडअप करा. मित्रा सोनू तुला विनंती असेल आपण लगेचच सामना चालू करायचंय. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा कॅप्टॅच्युलेशन केलं जातं. कॅप्टनच्या साईडने चेंडू चाललाय. चेंडू खाली शतरक्षक येतील. मिथून तोपर्यंत मिळतील 2 धाबा.
अप्रतिम गोलंदाजी केली, मात्र विचार केला तर या अशोक शीदने एक गडी बाद केला, नागेशला बाद केला आणि फक्त आणि फक्त एका धावेचं षटक हाताळलं गेलं. पुन्हा एकदा आयटम द ओव्हर केलं जातं. पुन्हा एकदा बॅटच्या रडारामध्ये चेंडू चांगला आला होता, टायमिंग शॉट झाला गेला. इथे मात्र 2 धावा असतील. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या पुढे सरकली जाईल. अकरा धावा धावफलकावर आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा टॉपेज झेल, खूप महत्वाचा. इथे मात्र झेल जमिनीला दान झाला गेला आणि एक धाव पूर्ण केली जाते. एकच धावा असेल. ओमकार येतोय वन्न डावूनला. आपण पाहतोय नेट नंबर 3 वर फलंदाजी करण्यासाठी विचार केला या ओमकारचा. तर ओमकार मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ते सिद्ध करण्याची खरी वेळ असेल तर ही, कारण गरज आहे नितांत मोठ्या फटक्यांची. पुन्हा एकदा आणि तू माई माई देवाकडनं थोड्याशा चुका केल्या जात आहेत. गणेशच्या माध्यमात अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. विचार केला गणेशचा तर पहिलाच चेंडू फुलवर लेंथ फेकून दिला षटकारासाठी. त्यानंतर 2 डबल धावा, तर एकदा त्यानंतर धाव. दरम्यान एकदा पूर्ण कंप्लीट केली जाईल. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आला होता. त्या ठिकाणी शतरक्षक तैनात मिथून बांगारा आपण पाहतोय. च्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धाव. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 13 धावा जे येणारे 5 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. जातं प्रॅक्टिस मॅन इज इज अ परफेक्ट मॅन. केलेली मेहनत, जिंकण्याचा केलेला ध्यास, अभ्यास आणि मेहनतीचा पराकष्ट या त्रिकोणी संख्येच्या जोरावर हा सामना जिंकून देणार का इथे या सोनू फलंदाजाला आपण मैदानात पाहतोय. ओमकार साठी हा पहिला चेंडू होता. इथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय दिलीप या गोलंदाजाच्या माध्यमात पहिलाच इथे मात्र विकेट कॅरी केला जातोय. ओमकार बॅक टू पॅव्हिलियन और टू द डीजे. तर मात्र समीकरण असेल उर्वरित येणारे 11 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. चेंडू मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता और पिच चेंडू फुल अँड सक्सेसफुल. एकच धाव असेल. अप्रतिम थ्रो पैकी आपण पाहतोय इथे या शतरक्षक अशोक शीच्या माध्यमातून ज्याने अप्रतिम आणि अप्रतिम षटक फेकले गेलं. P1चं षटक असं असतं हे मात्र सांगून दिलं. फक्त आणि फक्त एक धाव आणि एक गडी बाद करण्यात यश आलं. ॲज अ मॅन आउट ऑफ द स्टेडियम. बेगीट आल्या इथे मात्र समाचार आणि ओळख करून दिले मी काय येतोय. इन ॲट नंबर 4च्या फलंदाजी करण्यासाठी याच्या मात्र उदाहरण दिले गेलं. बिनकीट येतो षटकारच्या मदतीने आपल्याकडे धावसंख्या तब्बल 20 धावा आपण पाहतोय. 43 धावांचा पाठलाग करत असताना तीन षटकार जर ठोकले तर भगवानजी पवार या साहेबांच्या शुभ हस्ते
500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. चेंडू इथे मात्र थोडासा दबाव निर्माण झाला असेल गोलंदाजावर, कारण मागच्या चेंडूवर षटकार आला. नक्कीच जसं आकाश सांगत असताना दहशत करणं हे आमच्या रक्तातच आहे, दहशत ठेवावी लागेल या आकाशला. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहतोय आणि इथे मात्र पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ मान्यता पंच विनाय गोरे, मॅन फ्रॉम पिंपलोली. मात्र एकच सांगेन या जांभिवली संघाला, मेहनत करो तो रुकना नहीं, हालात चाहे जैसे भी हो किसी के आगे झुकना नहीं. दरम्यान पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू इथे मात्र जाईल आउट ऑफ द स्टेडियम. बेगीत षटकार आणि षटकाराच्या मदतीने अपलकावर पुढे सरकेल. आपण पाहतोय तब्बल 28 धावा 43 धावसंख्येची गरज असताना. विचार केला दिलीपचा तर पहिले 2 चेंडू जम्याची बाजू होती. पहिला विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर लगातार 2 वाईट आणि एक षटकार. दरम्यान पुन्हा एकदा हवाई सपार आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल. 3 चेंडू आणि 3 षटकार आणि 34 धावा दफलकावर लागल्या गेल्यात. विचार केला तर एक षटकार आला, त्यानंतर दबावामध्ये गोलंदाजी केली, 2 वाईट चेंडू आले, त्यानंतर लगातारचे 2 विकेट आणि 34 धावा दफलकावर आपण पाहतोय. लास्ट वनडीला ब्रिटिश ओव्हर. चेंडू मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये बॅटची कडा आणि आता मात्र उर्वरित समीकरण असेल. खूप महागडं षटक हाताळलं गेलं दिलीपच्या माध्यमातून. एकवीस धावांचं षटक हाताळलं गेलं. येणारे चेंडू असतील 6 आणि लागणारी धावसंख्या 9. पाणी पाहिजे का? पाणी घेऊन जायचंय मैदानात. येणारे 6 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहते तब्बल 9 धावा. अप्रतिम फलंदाजी
आकाशच्या बॅटमध्ये आपण पाहिले गेले. दरम्यान पुन्हा एकदा ते मात्र रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद. उर्वरित समीकरण असेल येणारे 5 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 9 धावा. किरण या प्लॉट मध्ये आकाशच्या बॅट मधनं आता मात्र कुठेतरी आकाशला थांबवू शकत नाहीये. विकेट षटकाराच्या मदतीने आपण कव्हर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 40 धावा. येणारे चेंडू असतील 4. चला पंच लगेच दुसरा चेंडू द्यायचा आहे. पंच आपण सामना थांबू नका. चेंडू बाहेर गेला तर लगेचच त्यानंतर चंदेरी चिंचवली आणि मलंगड संघाला विनंती असते आपण लगेच रेडी राहायचं मित्रांनो. बघा सामना होता कुठे आणि आणून ठेवला कुठे. आकाशने 3 फटक्यात मात्र सामन्याचं चित्र बदलून टाकलं गेलं. 21 धावांचं षटक हाताळलं गेलं दिलीप या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा कॅप्टन सिलेक्शन एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का आणि इथे मात्र फलंदाज 41 धावा धापलकावर. येणारे चेंडू असतील 3. लागणारी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 2 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक आकाश. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी. धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 41 धावा. अजूनही 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. येणारा चेंडू हा निर्णायक चेंडू असेल. आयटम ओव्हर केलं जातोय. हा चेंडू इथे मात्र निर्णायक चेंडू होता. आता मात्र समीकरण असेल उर्वरित 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. ज्यांना हृदयविकाराचा आजार असेल त्रास होत असेल अशा पेशंटने हा सामना बघू नये जेणेकरून आपल्या जीवाला इथे मात्र त्रास होईल. हृदयाची धडधड दोन्ही बाजूने मात्र वाढली असेल. बाजी बाजी कंपल्सरी चेसिंग असेल. बारी बारी पहिले तुम्हारे अब हमारे असं सांगत असताना इथे गावाडी संघ आपण पाहतोय कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. सामन्याचं नियम कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. आयटम 2 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हायवे इन कडनं सुवास. फलंदाजी मार्फत फलंदाजाच्या बॅट बंद 4 षटकार आपण पाहिले. झेल खूप महत्वाचा. इथे मात्र झेल टिपला जातोय. सामना जिंकला जातोय कसगाव बी संघाच्या माध्यमातून. तोंडातून घास इथे मात्र हिसकावून घेतला. चोरी केली कसगाववाडी या संघाने. जांभिली संघाच्या खिशातनं इथे मात्र सामना चोरी झालाय आणि सामना फिनिश केला स्वतःच्या ताकदीवर या सुहासने. नो डाऊट यायचं आपण मॅन ऑफ द मॅच सुहासने. 20 धावा ठोकून काढल्या होत्या आणि 16 चेंडू 26 धावा गोलंदाजी करत असताना मात्र विचार केला तर
6 चेंडू 9 धावसंख्येची गरज असताना 2 विकेट इथे मात्र घेतल्या गेल्या. एक षटकार आला असताना 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असताना सामना हिसकावून घेतला या जांभिवली संघाच्या खिशातनं. जांभिवली संघ हारले पण लढले मित्रांनो भागासारखे. तुम्ही नाद